अरे गर्दी केवढी केली बापरे, गर्दी किती झाली. आम्ही खेकडे आणि काही गोष्टी बनवून आणल्या आहेत, चिकन आणि खेकडे. मी तुम्हाला टेस्ट करायला देईल, तर तुम्ही फक्त टेस्ट करून सांगायचं कसं आहे काय वगैरे. माझी अट आहे की आता मी जर असंच तुम्हाला दिलं तर तुम्ही काय म्हणाल, चांगलंच म्हणाल सगळेजण. तर त्यामुळे मी असं थोडं चॅलेंज घेतलंय की तुम्हाला पटेल तेवढे तुम्ही पैसे. हा, नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग. ॲक्च्युली इकडे आम्ही आलो होतो क्रॅब ट्रॅप काढायला आणि त्याच्यामध्ये भरपूर खेकडे मिळाले आपल्याला, पण ते तुम्हाला बघायला मिळतील प्रणवच्या चॅनलवर. इथे तुम्हाला त्याच्या चॅनलचं नाव दिसत असेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा मिळून जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे. दरवेळेस काय होतं की आपण रेसिपी बनवतो आणि आपणच टेस्ट करतो आणि मीच रिव्ह्यू देतो, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेसिपी तर बनवूया पण आपल्या व्ह्यूअर्सला टेस्ट करायला देणार आहोत. व्ह्यूअर्स म्हणजे आपण काय करणार आहे की ती रेसिपी आपण बनवणार आहे आणि ती बनवून रँडमली कुठं पण हिंडणार आहे जिकडे आपल्याला कोणी ओळखत नाही, आणि तिकडे जर आपले व्ह्यूअर्स आपल्याला भेटले तर त्यांच्यासोबत आपण ती रेसिपी शेअर करणार आहे आणि त्यांच्याकडनं तुम्हाला जेन्युइन रिव्ह्यू मिळेल. पण ते आपण आहे ना थोडंसं अवघड बनवणार आहे, म्हणजे थोडंसं चॅलेंज सारखं घेणार आहे. आपण आपली रेसिपी टेस्ट करायला देणार आहे पण त्याचे पैसे सुद्धा घेणार आहे. असंच फ्रीमध्ये आपण कोणाला टेस्ट करायला दिलं तर लोक नेहमी चांगलंच म्हणतात, आणि जर त्यांच्याकडनं आपण पैसे घेतले तर ते आपल्याला जेन्युइन रिव्ह्यू देतील. म्हणजे रेसिपी ज्या प्रकारे त्यांना आवडेल ना तर त्याप्रमाणे ते आपल्याला पैसे देतील. थोडं अवघड काम आहे पण करून बघूया लोक पैसे देतात का नाही, आणि देतात तर किती देतात, हे सगळं तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळेल. हे बघा, हा मांदा आपण काढून घेतला आणि हे एवढे खेकडे धुवून घेतलेत. नांगे बघा केवढे चांगले मोठे मोठे खेकडे होते. तर आता फटाफट कुकिंगला सुरुवात करूया. कढई ठेवूया तापवायला जरा. आज वापरणारे सगळे मसाले आपण माऊली मसाल्यांचेच मसाले वापरणार आहे. आपण हळद मिरची पावडर वगैरे जे सगळ्या गोष्टी त्या सगळ्या माऊली मसाल्यांच्याच आहेत. खोबरा कांद्याचं वाटण आहे, म्हणजे भाजलेलं खोबरं आणि भाजलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, खेकड्याचा मांदा, आणि मांदा पण परतून घेऊया. मसाला मस्तपैकी परतलाय. मसाल्यासोबत मांदा सुद्धा आहे. माऊली काळा मसाला घेतलाय 3 चमचे. हा माऊली काळा मसाला घातल्यानंतर त्यामध्ये मिरची वगैरे तुम्हाला टाकायची गरज नाहीये, म्हणजे वाटणामध्ये घातल्याबरोबर या वाटणाचा रंग पण काळा होऊन जातो बघा. ओके, आता याच्यामध्ये खेकडे सोडूया. मस्तपैकी मसाला मिक्स करून घ्या. खेकडे आणि मसाला, मस्त मसाला लागला याला. आता थोडंसं वाफून घेऊया. एकदा चेक करूया खाली लागलंय का नाही. खेकड्यांचा अंदाज घेऊन पाणी घाला, झाकून घेऊया म्हणजे लवकर उकळेल. की बघा मस्त उकळी फुटली आहे. मीठ, हे बघा हे भाजलेलं बाजरीचं पीठ आहे. पीठ घालाच त्याशिवाय मजाच नाही. मस्तपैकी आता हे उकळून देऊया. मस्त उकळायला लागलंय. कोथिंबीर घालूया आणि हे उतरून घेऊया. दुसरी रेसिपी बनवूया. तंदुरी मसाला घेऊया, माऊली मिरची पावडर, माऊली हळद, माऊली गरम मसाला, काळी मिरी पावडर, मस्तपैकी लिंबू पिळूया, आलं लसूण पेस्ट, मस्तपैकी मिक्स करून घेऊया. हे सगळं हे असं ठीक आहे ना, त्यामुळे थोडं पातळ होण्यासाठी तेल घालूया. मीठ, अमूल बटरमध्ये मीठ असतं मित्रांनो, लक्षात घ्या, त्यामुळे मिठाचा थोडासा अंदाजा घ्या जरा. हे चिकन लेग पीस आहे, याची रेसिपी बनवणार आहे आपण एक आगळी वेगळी. तुम्ही इथे बघू शकताय एकही चिकन लेग पीसला आपण यांना कट वगैरे मारला नाही. हे बघा, हे इंजेक्शन सारखं जे तुम्हाला दिसतं ना, याला मीट इंजेक्टर म्हणतात. हे Amazonवरनं मागवलंय मी. याच्यामुळे काय होतं की मसाला पूर्णपणे आपल्याला याच्या आतपर्यंत सोडता येतो. मसाला भरताना ना ह्या बाजूने भरा, इकडनं असं नका भरू. हे बघा, ही सुई आहे ना अशी खुपसायची आणि अशी 3-4 वेळा असं दोन्ही बाजूने असं हे करून घ्यायचं, म्हणजे मसाला भरण्यासाठी जागा करून घ्यायची. हे बघा, असं अशा प्रकारे मसाला भरायचा याच्यामध्ये. हे बघा, मसाला बाहेर येईल. याच्यावरून तुम्हाला कळेल मसाला भरलाय. बघा कसं बाहेर येतं बघा दाबल्यावर. ओके, हे बघा अशा प्रकारे आपण याच्यामध्ये मसाला भरला आहे. याला वरतून पण आपण मसाला लावणार आहे. हे असे लेग पीस पाहिजे मोठे मोठे, त्याला पण भारी भरतं त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे बाकी सगळे जे चिकन आहे ना त्याच्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे सगळ्या चिकनमध्ये आपण मसाला भरलाय, आतमध्ये मसाला भरलाय, आणि वरतून पण थोडासा मसाला लावूया. आता जो उरलेला मसाला आहे तो प्रयत्न करा की असे मोठे मोठे लेग पीस असतील ना त्याच्यामध्ये मसाला मस्तपैकी भरला जातो आणि ते रोस्ट पण भारी होतात. फॉइल पेपरमध्ये रॅप करूया जेणेकरून यातले ज्यूस बटर हे ते सगळं ना बाहेर नाही पडणार. हे बघा, अशा प्रकारे सर्व पीसेस जे आहेत ना ते रॅप करून घेऊया. हे बघा, हे आपलं पोर्टेबल ग्रिल मस्त आहे ना, ते कसं बसलंय. बस एखादा पीस चेक करूया झालाय का. एक पीस जरी झाला असेल ना याचा अर्थ बाकी सगळे पण ऑलमोस्ट झालेत. हे रॅप केल्यामुळे काय होईल, गरम जरी असले आपण भरले ना ते आतल्यात शिजत पण राहतील. ओ माय गॉड, तयार झालाय बघा. काय सुपर दिसतोय, जबरदस्त. वा, याच्या आतमध्ये बघा बटर, आतपर्यंत ज्युसी आहे, एकच नंबर. मसाला बघा, याच्या आतमधला जो मसाला आपण भरला होता ना तोही तसाच आहे. वन ऑफ द बेस्ट रेसिपीज. तोपर्यंत हे पीसेस काढून घेऊया. हे झालेत, तो झाला याचा अर्थ हे पण झालेत, कारण की तिकडे जाऊन पण आपल्याला यांना रोस्ट करायचंच आहे. मस्त आहे, मस्त आहे. मुरल्यावर मध्ये प्रणव एकच नंबर झाले.
मसाला मस्त आतमध्ये तिखट हे बघा ना, मसाला आतमध्ये दिसतो एकदम मस्त. आणि याच्यामुळे ना जास्त वेळ मॅरिनेशनची गरज पण पडणार नाही तुम्हाला. आणि याच्या इथे बघा ना, हे बघा कसं आतमध्ये बटर बघा कसं ज्युसी आहे एकदम. हे तुम्हाला खायला ना खूप भारी वाटेल. म्हणजे एक एक बाईटमध्ये तुम्हाला असं बटर जाणवेल. सुपर ज्युसी आणि टेंडर एकदम. म्हणजे असं तोंडात टाकल्याबरोबर असं चावायची गरज पडत नाही. असं थोडंसं 2-4 घासामध्ये असं ते विरघळतं आहे असं. हा झाला माझा रिव्ह्यू. आपण लोकांकडनं आता रिव्ह्यू घ्यायला जाणार आहोत. जागा वाचवण्यासाठी ना माईकला मस्त का हे बघायचं. स्वस्त आणि मस्त बॅग आहे ही. येस. चाललं होतं जरा शूटला. एक सेकंड ना, जरा गाडी पुढे घेतो. आपण भेटलो का पहिले? नाही. मग सबस्क्रायबर आहे तुमचा. सबस्क्रायबर आहे का? अच्छा. अरे वा. काय नाव आहे? सागर. कुठे राहिला? इथंच जवळच आहे का? हा. हे लोक बघते का नाही व्हिडिओ? बघते सगळे वेगळे व्हिडिओ बघते तुमचे. चल ना, जर काम आहे मला तुझं. अरे गर्दी केवढी केली रे बापरे. गर्दी किती झाली. आम्ही खेकडे आणि काही गोष्टी बनवून आणल्या आहेत. चिकन आणि खेकडे मी तुम्हाला टेस्ट करायला देईल. तर तुम्ही फक्त टेस्ट करून सांगायचं कसं आहे काय वगैरे. माझी अट आहे की आता मी जर असंच तुम्हाला दिलं तर तुम्ही काय म्हणाल, चांगलंच म्हणणार ना सगळेजण. तर त्यामुळे मी असं थोडं चॅलेंज घेतलंय की तुम्हाला पटेल तेवढे तुम्ही पैसे. हा, अशी काय अट नाही की एवढेच द्या तेवढेच द्या वगैरे. नक्की ना, म्हणजे असं काही टेन्शन घेऊ नका. पैशाचं नाही दिले तरी चालेल. मोठला आणि मोठला. कोण कोण व्हिडिओ बघता आपले? मी बघतो. अरे बघता तर मग इकडे या ना. मग सागर आहे. सागर तुझं आडनाव काय? सागर हिलम. तुमचं? विशाल वाघमारे. विशाल वाघमारे. विशाल तू बघतो व्हिडिओ? हो बघतो. सबस्क्राईब पण केलं तुम्हाला. केलंय का? कधीपासून बघतो व्हिडिओ? झाला बरेच वेळ झाला. बघितलंय. अच्छा, आम्ही बघतो. आणि तुम्ही लोक मग आता काय करता? म्हणजे मासे वगैरेला जाता का दुसरीकडे कुठे कामाला वगैरे? शिक्षण शिकायला. अरे वा. कुठे? डेनेला कॉलेज. डेनेला आहे का? अच्छा. ह्या जागेचं नाव सांगा ना काय? चिखलगाव मुख्यवाडी. फिरवायला लागेल. जाना हे जागा ते मला वाटतं. तुम्ही घ्या वाटून. कोणाला हवं आहे ना, फक्त ते उघडताना जरा व्यवस्थित उघडा. बस खाली बस. ते हे घे कोणाला हवं ते आम्हाला सांगा. झालंय का नाही जरा. ये दीदी ये ना. काय लाजते? ये. एटाच गरम आहे फक्त लक्षात दे. हा, काढून द्यावं लागेल. हा. नाव काय बच्चा तुझं? सानिका. गरम आहे. तुझं नाव काय दीदी? सानवी. सानवी आणि सानविका. बहिणी आहेत दोघे? अच्छा. तुम्ही खेकडे खाता का? हा, पिच्चा. ए पिच्चाच बोलता ना? हा, कसं आहे? तिखट आहे? चांगलं आहे का खराब आहे? हा, कसं आहे? चांगलं आहे का खराब आहे? तुला आवडलं? कसं आहे? चांगलं आहे? हॅलो, तुझं नाव काय? हो, राजश्री. असं राजश्री. तुझं? अर्चना. अर्चना. दीदी तुम्ही दोघांनी खाल्लंय? कसं वाटतंय? चांगलं. खाल्लं? असं कधी खाल्लं पहिले? अच्छा. खेकडे वगैरे खाता ना दोघं तुम्ही? खाता ना? तुझं नाव काय दीदी? सुजाता. सुजाता. साक्षी. चांगलं आवडलं. ए खेकडे खाता तुम्ही ना? लय भारी. तुझं नाव काय आहे दादा? विश्वास. विश्वास. हा, कसं झालं? मस्त. मस्त. माझा विश्वास बसत नाही. थोडंसं मिळालं वाटतं तुला. खाल्लं? अरे नाही, 3 खाल्लं. संकेत. संकेत. आवडलं का नाही? आवडलं ना? सागर कसं वाटलं तुला? मस्त. मस्त. गोपाल हा, आवडलं की नाही? आवडलं. खरं सांगायचं. नाही आवडलं तर नाही बोल. आवडलं. लय भारी. खाल्लं याच्या अगोदर हॉटेलमध्ये तू असं कधी? हा, खाल्लं. खाल्लंय पण आता तर भारी होतो. ये ना. हे म्हटलं नांगा. हा. ये. नाव काय दीदी तुझं? वैशाली. ओके. हेटा पाडू नको. अंगावर नाही पाडायचं बच्चा. ए ह्या दोघींना ते एकत्र खातील का?
ओह माय गॉड हमारी शूटिंग घ्या घ्या काय प्रॉब्लेम नाही कोई बचा है आहे ना मांस ना खायला बोल ना बोल. नर्वस नका हो नर्वस काही काय जाय तुम्ही आरामशीर खा शूट नाही घेत भरलेले आहेत खेकडे सगळे हे हा कचरा द्या माझ्याकडे मी फेकून येतो हा खेकड्याचा रस्सा एक नंबर. तोड बरं हे जरा. नाही कालवणाबद्दल असं कालवण खाल्लंय का तुमचं वेगळं असं कालवण नाही हेच रेसिपी असते फक्त मसाले जरा वेगळे टेस्ट देतात. वेगळे म्हणजे कसं वाटतं चांगलं वाटतं खरं वाटतं छान वाटतं. छान वाटतं माऊली काळा मसाला उठा तुम्ही का नाही खाल्ले खेकडे अहो आज गणपती आपले बसले नाही का अच्छा म्हणून नाही खाल्ले का तुम्ही मी खाली नाही पण खाता का तसं तुमचे खेकडे? ना हा. तुमचं जे तुम्ही लेग पीस आणले हा एक नंबर कार्यक्रम झाला. अच्छा आणि न खाता दुसरं- बोलताय? न खालता बोलतोय ऐका ना सगळं मुलांनी मला सर्वांनी सांगितलं हा हा का सगळं एक नंबर कार्यक्रम झाला आणि तुमचं जे खेकडी वगैरे होत्या तो सुद्धा कार्यक्रम एक नंबर झाला तुमचा. अच्छा अच्छा पण विषय असा आहे का मी आज खाऊ शकत नाहीये परत पुढच्या वेळेस तर तुम्ही कधी आले ना हा हा तर मी खाऊ शकतो. फिनिश तू खाल्लं का दीदी खाल्लं ना आवडलं का नाही हा काय खाल्लं तू लेग पीस लेग पीस खेकडे नाही खाल्ले नाही का? खात नाही खेकडे नाही खात का हा तुला तर बघितलं मी खात ना लेग पीस आणि खेकडी पण खाल्या त्या पण छान लागल्या. सगळ्या गोष्टी नक्की ना हो नक्की हे बॅटरी संपावर आली कोणाकोणाला टाकायचं पटपट टाका लवकर सगळ्यांनी अरे अरे हे पण मला सांगून तर जा नक्की आवडलं की नाही तुम्हाला आवडलं हा आवडली की नाही आवडली ना अहो मी खाले पण नाही हा पण मला सर्व गोष्टी आवडल्या अच्छा अच्छा सर्व गोष्टी आवडल्या म्हणून हे तुमच्यासाठी अच्छा पण तुमच्या खेकडी वगैरे काही खाल्ली नाही पण मला आवडलं सर्व मुलांनी सर्वांनी आपलं आपलं नाव पण सांगा दत्ता मुखे दत्ता मुखे ह्या सर्व मुलांनी जे सांगितलं का सर्व काय गोष्टी व्यवस्थित झाल्या हा हा म्हणून मला अभिनंदन म्हणून मी काय खाल्लं नाही पण तरी पण तुम्हाला मी काय मला द्यायचं ते मी तुम्हाला दिलं. थँक्यू 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 सगळ्यांना खूप खूप आभार थँक्यू सो मच सगळ्यांना. आज आपण आहे ना काहीतरी वेगळं ट्राय करूया म्हणजे एक अशी रेसिपी बनवूया जी आपण आतापर्यंत बनवली नाही म्हणजे बकरा असतो ना बकऱ्याची वजडीची रेसिपी आपण अजूनपर्यंत बनवली नाही ती ट्राय करूया आणि आज आहे ना आपण काहीतरी वेगळं करणार आहे म्हणजे रेसिपी ना आपण जे आपल्याला भेटतील त्यांच्या घरी जाऊन आपण बनवूया. थांब थांब म्हणू तुमचं चॅनल आहे ना युट्यूबला हा हा अबाउट फिशिंग अँड कुकिंग हा हा ते पाहत असतो आमचे पूर्णच गावमध्ये सगळेच मित्र परिवार पाहत असतो आमचे. हा का हो. अरे वा अरे वा सबस्क्राईब पण केलेलं आहे तुमच्या चॅनलला हा का? सगळेच मित्र म्हणजे आपल्याच भागातले शूट असतो ना तुमच्या इकडचे हा, आम्ही हा, पाहत हा. असतो डिंबे परत या भागातले खेड तालुक्यातले शूट असतात तुमचे ते पाहत असतो आम्ही व्हिडिओ. अरे वा 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 एक व्हिडिओ काढतो आम्ही ॲक्च्युली तर त्यामध्ये रेसिपीज वगैरे बनवून आहे ना तर जे पण आपल्याला असं फिरायचं वगैरे आणि भेटतील ना आपल्या ओळखीचे वगैरे किंवा तर त्यांना त्या रेसिपीज ज्या ना त्या टेस्ट करायला द्यायच्या तर मी तुमच्याकडनं पैसे घेईल तुम्हाला पटेल तेवढे पैसे द्यायचे म्हणजे त्या हिशोबाने ते माझी रेसिपी किती चांगली आहे का नाही ते मला कळेल तर चालतंय का तुम्हाला नाही चालेल ना चालेल चालतंय ना उगलेवाडी तळेपाटर आमच्या गावचे सरपंच विनोद उगले. सरपंच आहेत का हो हा का काय नाव आहे गावाचा उगलेवाडी अच्छा अच्छा अरे वा मग तर खूप भारी गाव झालं वजडी मटन वगैरे असं सगळं चालतं तुम्हाला हो चालतं ना चालतं सरपंच साहेब इकडे थंडी किती आहे केवढी थंडी आहे बापरे दुसरं महाबळेश्वर आहे आमचं हा ना हा हा इलेक्ट्रिक शेगडी आहे इलेक्ट्रिक शेगडी आहे इलेक्ट्रिक शेगडीवर लाकडं जात आहेत हा गेअर आहे गेअर एक छान अच्छा गेअर आहेत मध्ये त्याचा स्पीड वाढला जातो. म्हणजे ते काय वारं फेकतं का असं मग त्याच्याने ही लाकडं पेटतात टेस्ट तर चुलीचीच मिळेल ना लाकडं हो चुलीची टेस्ट काहीतरी नवीन बघायला मिळालं बघा लहानपणी आमच्या टीव्हीचं चॅनल असत होतं ब्लॅक अँड व्हाईट वालं कटक कटक सुभाष दादा आहेत साहू दादा आहेत हे आपल्याला चूल वगैरे पेटवायला यांनी बरीच मदत केली एवढं सगळं आणि मग तुम्ही जसं सांगितलं तुम्ही पुण्याला होते मग एवढं आतमध्ये गावात वगैरे आणि सरपंच हे कसा होता हा प्रवास म्हणजे कसं काय अचानक मी पुण्याला जॉब वगैरे करायचो म्हणजे माझ्या मनातच आलं की मला गावाला राहायचं नाही का म्हणलं की मी नाही आता मी गावालाच राहणार शेती वगैरे करून आपलं घरी ती समाजकार्याची आवड म्हणजे नंतर समाजामध्ये जाऊन समाजकार्याची आवड वेळ उकळायचं आता आली उकळी ना आता हे पाणी फेकून द्यायचं हा थंड पाणी टाकायचं परत हा 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 पाणी परत पिळून घ्यायचं. पिळून घ्यायची अच्छा ही वजडी बघा ओके झाली क्लीन केली मस्तपैकी बाजरीचं पीठ आहे हे थोडं भाजून घेऊया मस्त भाजून नको द्यायला
तर ही माऊली हळद आहे, माऊली मिरची पावडर, माऊली काळा मसाला. कांदा आधी भाजून घेऊया, म्हणजे तेल नंतर घालूया. थोडासा भाजला गेला ना मग तेल सोडा त्याच्यामध्ये. माऊली हळद, धना पावडर. कांद्यामध्ये याला शिजवलं ना जास्त त्याची टेस्ट अजूनच वाढते. मीठ घेऊया, थोडं पाणी घालूया, उकळून देऊया, शिजून घेऊया. ही रेसिपी आपली रेग्युलर बटर ज्यामध्ये जास्त लागतं, एकदम मस्त परतून घेऊया. टोमॅटो सोडूया याच्यामध्ये. आलं लसूण पेस्ट, माऊली गरम मसाला, माऊली काळा मसाला साधारण 2 चमचे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, माऊली काळा मसाला घातल्यानंतर मिरची पावडर वगैरे घालायची गरज नसते, हळदसुद्धा नाही, कारण की ह्या मसाल्यामध्ये सगळं काय असतं. ही ऑलरेडी उकळली आहे. हे बघा, हा पोटाचा भाग आहे, हे आतड्या आहेत ह्या. एकदा चेक करूया खाली लागतंय का नाही. मीठ घालूया थोडं, आणखीन पाणी सोडेल, होऊन देऊया स्लो फ्लेमवर. हे बघा आपल्यासोबत कोण आहे, मोनू. बऱ्याच दिवसांनी आलाय. मोनूचं पण चॅनल मस्त ग्रो होतंय, रिव्हर लाईफ. तर इथे तुम्हाला त्याच्या चॅनलचं नाव दिसत असेल, एकदा मोनूचं चॅनल चेक करा, मस्त मस्त व्हिडिओज टाकलेत. हा प्रणव आहे, PM व्लॉग्स, त्याचं पण चॅनल इथं तुम्हाला त्याचं नाव दिसत असेल, PM व्लॉग्स चॅनलचं, तर तुम्ही सर्च करू शकता. हे बघा मटण चांगलं शिजलं, टनटन वाजलं, मटण शिजलं. आता सूप फक्त आपण आहे ना कशा तरी काढून घेऊया, परातीमध्ये काढून घेऊया का, कसं आहे, मीठ वगैरे काय व्यवस्थित. ओके, सूप काढून घेऊया. हे बघा थोड्याच वेळात धुक्क कसं पडलंय, केवढं धुक्क पडलं, महाबळेश्वर सारखंच एकदम. ॲक्च्युली थोडं कमी तेल घेतलं मी. हे कांदा खोबऱ्याचं वाटण, भाजलेलं कांदा आणि भाजलेलं खोबरं, आलं लसूण पेस्ट, माऊली गरम मसाला, माऊली काळा मसाला, थोडं जळू नये मसाला म्हणून थोडंसं पाणी घालूया. एक नंबर, सुगंध पण एक नंबर येतोय. गरज पडली तर पाणी ॲड करूया याच्यामध्ये. मस्त उकळी फुटून देऊया. वजडी पण झाली आहे ऑलमोस्ट, जठर आहे. हा टेस्ट करूया. जबरदस्त शिजलं, मस्त शिजलंय. वजडीमध्ये पण काळा मसाला जो आहे ना, माऊली मसाला अफलातून आहे. यातलं पाणी पूर्णपणे आटलंय. थोडीशी पेपर पावडर, लिंबू पिळूया, कोथिंबीर उतरून घेऊया आणि झाकून घेऊया. मटण एक नंबर उकळी फुटली आहे. भाजलेलं बाजरीचं पीठ घालूया. तेव्हा कालवण पण तयार झालं आहे. रंग किती भारी आला आहे बघा. कोथिंबीर घालूया. हे बसा, चला लवकर लवकर, गरम गरम मस्त वाटेल. मटण काय मस्त शिजलंय, एक नंबर. मसाल्यामध्ये आम्ही रेग्युलर जो वापरतो, आम्ही जास्त करून घरातच मसाला वापरतो, घरी बनवतो. अच्छा अच्छा, घरी कुठचा मसाला वापरतो. तर त्या मसाल्यात ह्या मसाल्यात काय फरक जाणवतोय? फरक जाणवतो, म्हणजे टेस्ट व्यवस्थित चांगली आहे, म्हणजे चांगली आहे. मस्त झालेली आहे. थँक्यू थँक्यू. वजडी सुद्धा चांगली झालेली, एक नंबर टेस्ट झालेली आहे. वजडी खूप छान लागते, एकच नंबर कालवण झाले, टेस्ट एक नंबर. मसाल्यामध्ये फरक नाही, चांगलं लागतं खरं, भारी लागतं ना. थँक्यू सो मच. तवा नव्हता ॲक्च्युली, त्यामुळे बटर चपाती नव्हती बनवली. आता बनवतोय बटर चपाती. टपकू नको देऊ, बटर सोबत खा. गरम आहे, सांभाळ जरा. खास युवक सरांनी आहे ना बऱ्याच रेसिपीमध्ये बटर चपाती पाहिली होती, मला खास खायची होती. एकदम बेस्ट लागते टेस्ट. आतापर्यंत गोष्टी ना खूप सोप्या होत्या. म्हणजे आपण गेलो, आपल्याला इझिली सबस्क्रायबर्स भेटले आणि आपण त्यांच्या घरी कुकिंग केली, त्यांच्यासाठी कुकिंग केली. पण आज आपण काहीतरी वेगळं करूया. आज आपण आहे ना आपली रेसिपी बनवूया आणि घरोघरी जाऊया आणि प्रत्येकाकडे जाऊन आपण ती रेसिपी त्यांना टेस्ट करायला देऊया आणि प्रयत्न करूया की अशा जागी आपण जायचं जिकडे आपल्याला कोणी ओळखत नसेल. नक्की माझे डोळे कशाने जातात, धुरानी का कांद्याने? गावरान चिकन आहे बघा, हे याच्यावरनं ओळखू शकता तुम्ही. धुवून घेऊया थोडंसं गावरान चिकन. सर्वात आधी बाजरीचं पीठ थोडं भाजून घेऊया. ॲक्च्युली आउटडोर कुकिंग करायची होती, बाहेर कुकिंग करायची होती, पण पाऊस काही साथच देत नाही. इतका पाऊस पडतोय ना जबरदस्त, सगळं चिकचिक चिकचिक झालं बाहेर. सर्वात आधी कांदा भाजून घेऊ. हे बघा, असा थोडासा कांदा भाजून घेतलाय. आता तेल सोडूया याच्यामध्ये. धना पावडर, माऊली हळद, मीठ, हे गावरान कोंबडा मस्तपैकी परतून घेतलंय. झाकून ठेवूया आणि शिजून घेऊया. हे वरती पाणी ठेवल्यामुळे ना बघा ना यातलं पाणी आटत नाही. अरे हे भांडं अचानक फुटलं, क्रॅक झालंय. असं नव्हतं व्हायला पाहिजे, त्यामुळे पातेल्यात काढलं. आता चेक करूया झालंय का. गावरानमध्ये हाडकच जास्त असतं, मीठ फार कमी असतं. झालं म्हणजे हां झालंय बघा, निब्बारच असतं. हे बघा, हे तुटलंय, याचा अर्थ झालाय. बाकी जे काही थोडंफार असेल ना ते कालवणामध्ये शिजून जाईल. काढून घेऊया साईडला. तेल घेऊया. हे भाजलेलं खोबरं आणि कांद्याचं वाटण थोडं परतून घ्या. आलं लसूण पेस्ट, माऊली काळा मसाला घालूया याच्यामध्ये, साधारण 3 चमचे. माऊली काळा मसाला मागवायचा असेल ना तर तुम्ही वरती दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता आणि त्यांची वेबसाईट सुद्धा आहे. हे आपलं शिजलेलं मटण. एकदा मटण उकळलं की मग नंतर त्याला शिजायला तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही.
मस्तपैकी उकळून देऊया, झाकून घेऊया म्हणजे लवकर उकळेल. आणि त्यांचे असे बरेच मसाले, माऊली हळद, माऊली गरम मसाला, अशा सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये वापरलं आहे. आणि त्याचं कारण म्हणजे की माऊली मसाले जे आहेत ना ते मसाले एकदम केमिकल रहित नॅचरली बनवले जातात. त्यात कोणत्याही प्रकारचा कलर नाही आहे. सगळे मसाले चुलीवर भाजले जातात आणि डंका मशीनवर बनवले जातात. असे सगळे प्रोसेस आहे. त्यामुळे हे मसाले जे आहेत ना ते एकदम नॅचरली त्यांची चव येते. कालवण मस्त उकळायला लागलंय बघा. याच्यामध्ये हे भाजलेलं बाजरीचं पीठ घालूया. झालंय कालवण रेडी आहे. कोथमीर घालूया याच्यामध्ये आणि उतरून घेऊया आणि थोडंसं गार होऊन देऊया. तर आज काहीतरी वेगळं करूया की आज इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येकाकडे जाऊया आपण आणि त्यांना आपली रेसिपी जी आजची ती थोडी थोडी करून त्यांना टेस्ट करायला देऊया. आम्ही ना एक सर तुम्ही आहे का? हां यूट्यूब बघत असतो मी ना कंटिन्यू. अरे तर ऐक ना, आम्ही म्हणजे काय करतोय की आता वास सुटलाय, खमंग वास सुटलाय. हां वास नाही क्वालिटी. खाणे अगोदर खाऊन तर बघा आधी. नाही नाही पण वास सांगितलं ना. वासावर ते काय नाही म्हणून. अरे ते राजू टेन्शन घेऊ नका. नॉर्मल नॉर्मल. गावरान मध्ये काय? हां कोंबडी आहे, बकरू आहे. कोंबडा, कोंबडा आहे. गावरान कोंबडा. नाही व्हिडिओ आले ना मी पाहना. मसाले कुठले वापरता आपण? का स्वतः घरी बनवलेले? नाही माऊली काळा मसाला म्हणून आहे. एक नंबर. नक्की आवडलं आपल्याला. आवडलं ना? चालतंय. पडेल रे. नाही ॲक्च्युली आम्ही वेगळ्या कामाने आलतो. आम्ही ना काय केलंय की माझं यूट्यूब चॅनल आहे तर त्याच्यावर आम्ही रेसिपीज वगैरे बनवतो. जे पण आपल्याला भेटेल ना तर त्यांना आम्ही रेसिपी टेस्ट करायला देतोय. व्हेज का नॉनव्हेज. आणि त्या रेसिपीचे ना आम्ही पण पैसे घेतोय. आवडली तर पैसे द्यायचे. पहिले एक ना कॅमेरा चालू आहे का माझा? चालू आहे ना. हे तर बंद राहायचा. डोक्याला कॅमेरा आहे तर पाहिलंच नाही. कोणत्या मसाल्यात बनवले? माऊली काळा मसाला म्हणजे तो मसाला ॲक्च्युली त्याचीच जाहिरात सुद्धा आहे. मस्त मटण पण शिजलंय. घरी बनवतो तसंच आहे कालवण. सेम आहे मम्मी, सेम असंच बनवते बा. हां एक नंबर. थँक्यू. जसं घरी खातो, जसं हॉटेलवर खातो तसा रसा झणझणीत. एक नंबर. म्हणजे माझी पण व्हिडिओ येणार आहे त्याचे? हां चालतंय ना, तुम्हाला काही हरकत नाही ना? काय विषय नाही. कुठे चालले बाबा? आम्हाला घेते? नाही घेतो नाही. मटण खाता का तुम्ही? खाता आत्ता खाल ना? कुठे चालले? प्रोग्रामला चाललंय का तुम्ही? नाही ना, घरी चाललं नाही. आम्ही ना ऐका कुठे चाललंय? आम्ही कोंबड्याचं, गावरान कोंबड्याचं मटण बनवलंय. खाता ना गावरान कोंबड्याचं वगैरे मटण? खातो पण आम्ही एवढ्या महिन्यावर नाही खातो. दसरा झाल्याशिवाय नाही. मग आधी सांगायचं ना, थांबायला लावलं आम्हाला. खोटं बोलत. अच्छा ठीक. काहीतरी झालेलं दिसतंय. काय झालं? काय नाही काय. डेड बॉडी वापरे. चिकन खाते का? खातो. आता खाशील? गावरान कोंबड्या चालतो ना? एक नंबर झाले. एक नंबर नक्की. बाबा मटण खाता का तुम्ही? मटण खाता? मटण म्हणजे मटणाचं कालवण आहे ते आम्ही बनवून लोकांना टेस्ट करायला देतो. जाहिरात आहे ती. मग त्यांना आवडतं का नाही ते लोक सांगतात असं. हां तर आता खाता का तुम्ही ते? तसं कोंबड्याचं आहे, गावरान कोंबड्याचं आहे. नाही तसं काही प्रॉब्लेम नाही. आम्ही तुम्हाला फक्त ते खायला देऊ, वाटीत देणार. आवडलं की तुम्ही सांगा, आवडलं नाही आवडलं तर नाही आवडलं सांगायचं. नाही खात का? अच्छा ठीक. अजून किती लांब जायचे सर आपल्याला? पुढे भेटतील. जहाँ रास्ता ले जाए वहाँ चलना है, जो मिले उससे मिलना है. तुम्हाला भेटायचं होतं कारण का माझा मुलगा लय व्हिडिओ बघतो. माझे अच्छा. अरे वा. त्याला मी म्हंटल हे बघ ते म्हटलं की इकडे मासे पकडतात ते. काय नाव आहे? नील. नील. नील नॉनव्हेज खातो का? मटन मासे. हा आता ह्या रोज बघतो रोज.
आणि त्याला सांगत असतो अरे हे बघू नको एज्युकेशनचं काहीतरी बघ. नाहीच नाही तेच बघत असतो तो श्रावण महिन्यामध्ये हा असतो ना फुलं विकायला. हा मंदिर पाय पडायला गेला ना हा पण होता बघ त्यांच्यावर असं सांगतो आम्हाला. तेच आता हे बघितलं परत रिटर्न म्हणलं हा बघ तू जो बघतोय ना सारखं फोटो काढ बरं. जा त्यांच्यासोबत फोटो घे. तुम्ही एक आत्ता नॉनव्हेज खाता का आता बंद आहे तुमचं नॉनव्हेज? चालू आहे. बेस्ट काम झालं ना. थांबा जरा 2च मिनिटं थांबा तुम्ही एकदम. हे रस्ता तो पिऊन बघा ना थोडं. पण खरं लय भारी तुमचे ना. मी बऱ्यापैकी म्हणजे ह्या मुलांनी पाहिल्यापासून माझ्या ना त्याच्यानंतर मी तुमचे खूप व्हिडिओ पाहिले. खूप म्हणजे खूप पाहिले सगळे. कारण की आपलं दुबईचा होता ना. आणि मी तुम्ही इकडनं ढिंब्याचं जायला ढिंब्याच्या साईडला खेकडे पण बनवतानी मका बनवतानी मका खेकडे ते सगळे मिक्स बनवले होते एक टाइम तुम्ही. बरोबर ते सुद्धा व्हिडिओ मी पाहिला. एवढं भारी पद्धत बनवायची ना तुमची खरं म्हटलं मी अजूनपर्यंत पाहिलं नाही असं कुठं बनवताना. बाय बाय नील बाय बाय. तुम्ही एकटेच राहता आज इथं? लाईट नाही ना? कालवण थोडंसं गरम करायचं होतं. तुम्ही एकटेच आहे ना आजी? असंच मग असं रस्त्यात कोणी असेल ना त्यांना आम्ही काय करतोय खायला देतो. तर ते तुम्ही मला सांगा आवडतं नाही आवडतं. तुम्ही कुठं कुठं कामाला जाता आजी? आम्ही पार तिकडं पेठ पारगाव तिकडे गाडीमध्ये कामाला जातो. आणि तुमचं वय किती आता? वय किती? 17 असं. एवढं सगळं काम का बरं करावं लागतं तुम्हाला असं म्हणजे? मग आता शेतच नाही तर मोलमजुरी करून काही. मग तुमचा मुलगा पैसे वगैरे पाठवत नाही? पाठवतो पण त्याच्या माग पकी खाणारा. 2 लियाक 1 लेप ती पोरांचं मुंबईला शाळा बिळा सगळं हे कर्ज देतोय कधी कधी त्याच्याकडे पैसे असलं तर देतो. मग रोज असं जाता कामाला किती पैसे मिळतात रोजचे असे? असलं काम तर जायचं ना तर बसायचं आपलं घरामध्ये. रोजचं 300 रुपये. किती पैसे पाठवतो काही कल्पना? कसे पाठवतात पैसे? मोबाईल मध्ये पाठवतात. किती पाठवतो तरी? पाठवतात 400-500. मागतं 400-500 मध्ये काय बघा ते पण आता ते महिन्याला देतोय 500 रुपये. 500 मध्ये काय होतं? आजारी पण तर पडत असाल ना तुम्ही? मग आजारी किती आजारी होते. मग दवाखान्याचं कसं करता तुम्ही? दवाखान्याचं वगैरे म्हणजे आजारी पडला तर तुम्हाला तर बघायला पण कोण नाही? बघायला नाही कोणी. बघतोय तो रामचंद्र दादा कधी कधी. इकडे किती वर्षापासून आता आजी तुम्ही? जन्मच गेला आमचा इथं. भाकर करते थोडस पिठे. मग आता तुम्ही जेवा थोडं. नाही आम्ही नाही जेवणार आहे. आम्ही देऊ ना आणलंय ना ते. त्याची चव घ्या आणि आम्हाला सांगा कसं बनलंय काय बनलंय. लाजू नका. जसं तुम्ही जेवता ना तसंच जेवा. नाही खराब लागलं तर खराब सांगा असं काय नाही. चांगलं झालं. कुत्रा तुमचं आजी? परत बघायला आता येता जाता भेटू. येऊ मम्मी? चला. हा आजी 1 सेकंद. हा येतो 1 सेकंद. थोडा वेळ थांबा आलो. दूर जातच नाही. जात नाही. बापरे मेरी आंखें. देखो बच्चे को रुला दिया ना. ये एक नर है, इसे मादा की तलाश है. केमिकल्स नसतात आणि ते सगळे मसाले जे आहेत ना ते चुलीवर भाजून बनवले जातात आणि डंका मशीन वर दळले जातात. अरे हा मी पळी वाकडी करून ठेवली होती. सॉरी याच्यात बसावी म्हणून.